हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. श्रीमद भगवत गीतेचे ज्ञान हा काळ देत आहे. गीताजी अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 5 व 9 मध्ये, अध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 12 मध्ये, अध्याय नंबर 10च्या श्लोक नंबर 2 मध्ये हा स्पष्ट म्हणतो की माझा जन्म आणि मृत्यू होतो. तुझा पण होतो, माझा पण होतो. तू नाही जाणत, मी जाणतो. माझे जन्म आणि कर्म अलौकिक आहेत. यामुळे सिद्ध आहे की गीता ज्ञानदाता नाशवान आहे, याचा जन्म मृत्यू होतो. गीताजी अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 1 मध्ये अर्जुनने विचारले की प्रभू, तुम्ही अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 29 मध्ये ज्या तद्ब्रह्मच्या विषयी सांगितले आहे की त्याला जाणल्यानंतर आणि सगळ्या अध्यात्माने परिचित, सर्व कर्मांनी परिचित व्यक्ती फक्त जन्म आणि मरणातून सुटण्याचा प्रयत्न करतो, तर तो किम तद्ब्रह्म 8व्या अध्यायाच्या प्रथम मंत्रात श्लोकात विचारलं. त्याचं उत्तर दिलं 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने की परमाक्षर ब्रह्म आहे तो, म्हणजे तो गीता ज्ञानदात्यापेक्षा अन्य आहे. म्हणूनच गीताजी अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये म्हटले की अर्जुन, तू सर्वस्व भावाने त्याला शरण जा, त्याच्या कृपेनेच तुला परमशांती आणि सनातन परमधाम प्राप्त होईल. गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 पासून 4 पर्यंत आणि 16-17 मध्ये सांगितले की उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष आहे, वरती मूळ पूर्ण परमात्मा आहे, खाली तिन्ही गुणरूपी शाखा आहेत. आणि जो संत या सगळ्या या संसाररूपी वृक्षाच्या सगळ्या भागांना सांगेल, क्षरपुरुष कोण आहे, अक्षरपुरुष कोण आहे व परमक्षर पुरुष ब्रह्म कोण आहे, शाखा काय, पाने काय आहेत, स वेदवित तो तत्वदर्शी संत आहे. त्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे. 15व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात म्हटलंय की जिथे गेल्यानंतर साधक परतून कधी संसारात येत नाही, त्यांचा पूर्ण मोक्ष होतो. आपल्याविषयी 8व्या अध्यायाच्या 5व्या आणि 7व्या श्लोकात म्हटले की माझ्यात मन लावणारा हो, माझ्यात भावित राहा, तर मला प्राप्त करशील. युद्ध पण करावं लागेल, युद्ध पण कर, माझं स्मरण पण कर. याने सिद्ध आहे की यामुळे परमशांती नाही मिळू शकणार. जिथे युद्धाचा रोल आहे तिथे शांती नावाची गोष्ट नाही, आणि जिथे जन्म आणि मृत्यू आहे तिथे शांती नाही. आणि मग ते परमधाम कसं झालं जिथे गेल्यावर परत नाही येत? तो परमात्मा अन्य आहे. यासाठी हा म्हणतो की माझी जी गती आहे ती अनुत्तम आहे. 7व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात माझ्या ओमने जी मिळणारी गती 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात म्हणतो ओम इति एकाक्षरम, ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण मानुस्मरण य प्रयाती त्यजन्देहम स याती परमाम गतीम. हे बघा, आता 13व्या श्लोकात इथे संस्कृत पण वाचू, कारण की देवनागरी लिपी आहे. ओम इति एकाक्षरम, जसे शिवपुराणामध्ये त्याने म्हटले होते, काळ सांगत होता ब्रह्मा आणि विष्णूला की हे एक ओम, हे एक अक्षर आहे माझे, सगळे यांच्यात मिळून ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाती त्यजन्देहम स याती परमाम गतीम. मज ब्रह्मचे माम ब्रह्म, मज ब्रह्मचे केवळ एक ओम हे एक अक्षर आहे, नथिंग एल्स. हरे कृष्ण हरे राम राधे श्याम सीता राम दाखवा कुठे आहे गीतेमध्ये? मूर्ख बनवत आहेत दुनियेला. य प्रयाती त्यजन्देहम, जे शरीर सोडून जाईपर्यंत याचा जप करतात, स याती परमाम गतीम, म्हणजे ओमने मिळणारी जी परमगती आहे ती ब्रह्मलोक आहे. आणि ब्रह्मलोकात गेलेले प्राणी पण परत येतात. हे बघा, हा 8व्या अध्यायाचा हा 16वा श्लोक आहे. हे अर्जुन, ब्रह्मलोकपर्यंत सगळे लोक पुनरावर्तीमध्ये आहेत. ब्रह्मलोकपर्यंत सगळे लोक पुनरावर्तीमध्ये आहेत. हे बघा, पुनरावर्तीचा अर्थ आहे ज्यांना प्राप्त होऊन मागे परत संसारामध्ये यायला लागेल, म्हणजे पूर्ण मोक्ष नाही झाला. आणि इथे यांनी अनुवाद चुकीचा केला या 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकाचा. हे अर्जुन ब्रह्मलोकपर्यंत ओमचा जप करणारा ब्रह्मचा साधक आहे, ब्रह्मलोकात जातो. ब्रह्मलोकपर्यंत सगळे लोक पुनरावर्तीमध्ये आहेत, तिथे गेल्यावर पण परत येतात पुण्य क्षीण झाल्यानंतर. इथे यांनी अनुवाद केला, हे कुंतीपुत्र मला प्राप्त केल्यानंतर पुनर्जन्म नाही होत. जर हे खरे आहे तर मग हे काय होईल? गीताजी अध्याय नंबर 4चा श्लोक नंबर 5 व 9. होय होय,
हे बघा, अध्याय नंबर 4चा आणि श्लोक नंबर 5 आहे हा 5 हा इथे येतो त्याचा अनुवाद. हे परंतप अर्जुन, माझे व तुझे खूप जन्म झालेत, त्याला तू नाही जाणत, मी जाणतो. याने सिद्ध आहे की गीता ज्ञानदाता म्हणतो की माझे जन्ममृत्यू होतात. 4थ्या अध्यायाचा 9वा श्लोक आहे. हे अर्जुन, माझे जन्म आणि कर्म दिव्य आहेत. निर्मळ आणि अलौकिक आहेत, दिव्य आहेत, अलौकिक आहेत. आता 2ऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात, हा अध्याय नंबर 2चा आणि श्लोक नंबर 12. ना तर असे आहे की मी कोणत्याही काळात नव्हतो आणि नाही अथवा तू नव्हतास आणि हे राजा लोक नव्हते, आणि असे पण नाहीये की याच्या पुढे आपण सगळे नाही राहणार. आता 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात बघा, 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात हा म्हणतो माझ्या उत्पत्तीला. होय, हे बघा 10व्या अध्यायाचा हा 2रा श्लोक, माझ्या उत्पत्तीला हे लीलेमुळे प्रकट होण्याला न देवता लोक जाणतात आणि ना महर्षीजन जाणतात, कारण मी सर्व प्रकाराने देवतांचा आणि महर्षींचा आदी कारण आहे. म्हणजे हे माझ्यापासून जन्मले आहेत, सगळ्यांचा जन्म माझ्यापासून झालाय, म्हणून ते माझ्या उत्पत्तीला नाही जाणत. परंतु 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात की मला प्राप्त केल्यावर पुनर्जन्म नाही होत, हा अनुवाद चुकीचा आहे यांचा. इथे याचा अर्थ हा होतो, जे हे नाही जाणत, मला प्राप्त करून पण कौंतेय त्यांचा पुनर्जन्म होतो, की ब्रह्मलोकपर्यंत गेलेले प्राणी पण परत येतात पुनरावर्तीमध्ये, जे हे नाही जाणत. हे म्हणायचे होते, हे लिहायचे होते. आता प्रसंगाकडे आपण आपल्या येऊया की गीताची अध्याय नंबर 7च्या आणि श्लोक नंबर 18मध्ये गीता ज्ञानदाता, त्याची साधना, त्याच्या भक्तीला, त्याच्या गतीला, म्हणजे ओम नामाने होणारी त्याची जी परमगती आहे ती सुद्धा अनुत्तम आहे. कारण जन्म मृत्यू ना साधकाचे समाप्त होतात ना त्याचे होतात. गीताचे अध्याय नंबर 17च्या श्लोक 23मध्ये म्हटले की ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणे त्रिविधः स्मृतः. त्या सच्चिदानंद घनब्रह्मला मिळवण्याचा 3 मंत्रांच्या जपाचा निर्देश आहे, नथिंग एल्स. ओम तर ब्रह्मच अक्षर पुरुषाचा, तत् आणि सत हे सांकेतिक आहेत, कोड वर्ड आहेत. हा दास जाणतो, त्या व्यतिरिक्त कोणी नाही जाणत या पृथ्वीवर. किंवा कोणी माझ्याकडून प्राप्त करून स्वतःच गुरु बनवून बसेल तर तो महाअपराधी आहे परमात्म्याचा, आणि त्यांना बुडवेल जे त्याच्याकडून उपदेश प्राप्त करून घेतील, कारण तो अधिकारी नाहीये. तर इथे त्या परमात्म्याला मिळवण्याची 3 मंत्रांची मजुरी आहे. 8च्या श्लोक नंबर 3मध्ये म्हटलंय की तो परमक्षर ब्रह्म आहे, ज्याला ओळखल्यानंतर, जाणल्यानंतर या संसारातील कोणत्याही वस्तूची डिमांड नाही करत, केवळ जरा म्हणजे म्हातारपणापासून आणि मरण म्हणजे मृत्यूपासून सुटण्याचा प्रयत्न करतो. तो त्या परमपदाला मिळवण्याचा प्रयत्न करतो. 15व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात म्हटलंय, जिथे गेल्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे गेल्यानंतर साधक परत परतून कधी जन्ममृत्यूमध्ये नाही येत. आणि हे स्वतः पण म्हणतो की केवळ त्याचीच भक्ती करा, नथिंग एल्स. मी त्यालाच शरण आहे, त्याचीच भक्ती करा. त्या परमेश्वराकडून सर्व ब्रह्मांडांची रचना झाली आहे. गीताजी अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 5 व 7मध्ये म्हणतो माझी भक्ती कर, मलाच प्राप्त करशील. युद्ध पण करावे लागेल, इथे शांती नाही आहे. गीताजी अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62मध्ये म्हटले की जर तुला परमशांती प्राप्त करायची असेल तर त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्या कृपेने तू सनातन परमधामाला जाशील, जिथे गेल्यावर मग परत परतून कधी नाही येणार. तर या गीताची अध्याय नंबर 7 अध्याय 7च्या श्लोक नंबर 18मध्ये म्हटलंय की हे ज्ञानी आत्मा आहेत तर उदार, चांगले आत्मा आहेत, परमात्म्यासाठी जीवन वाहून घेतले आहे. परंतु हे युक्तात्मा आस्थितः माम एवं अनुत्तमाम गतिम, हे माझ्या अनुत्तम गतीत वाईट साधनेमध्ये आस्थित राहिले. आणि मग 7व्या अध्यायाच्या 19व्या श्लोकात स्पष्ट केले की बहुनाम जन्मनाम म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. खूप खूप जन्मांच्या शेवटी हे ज्ञानवान ज्ञानी व्यक्ती, ज्ञानी माझी भक्ती करतात, नाहीतर इतर पूजांमध्येच गुंतलेले राहतात. आणि वासुदेवः सर्वमितीचा महात्मा सुदुर्लभः. आज दिवसाच्या सत्संगात पण तुम्हाला ही कॉन्सेप्ट क्लिअर केली होती पुण्यात्म्यांनो. हे तर राहून राहून पाठ करावे लागेल हजारो वेळा तुम्हाला, तेव्हा सेट होईल.
आपल्याला हे अज्ञान ऐकून 1000 वर्ष, लाखो वर्ष उलटून गेली आणि जेव्हा जन्म झाला तेव्हापासून त्याच जुन्या पुराण्या गोष्टी आपण ऐकत आलोत आणि आमच्या डोक्यात पक्के बसले की ब्रह्मा विष्णू महेश फायनल गॉड आहेत. आता परत परत हे ऐकू सत्य तर आपल्या हृदयात हे सत्य पटेल, खरंच भगवान तर हा आहे, हा आहे. आता 7व्या अध्यायाच्या 19व्या श्लोकात म्हटलंय, बहुनाम जन्मनामंते ज्ञानी ज्ञानवान माम प्रपद्यते. खूप खूप जन्मांनंतर कोणत्या शेवटच्या जन्मात कोणता पुण्यात्मा ज्ञानी आत्मा माझी भक्ती करतात, नाही तर इतर साधनांमध्ये आपले आयुष्य व्यर्थ घालवतात. मग त्याच्या दुसऱ्या ओळीत 19व्या श्लोकात 7व्या अध्यायाच्या म्हटलंय की वासुदेवः सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. हे सांगणारा वासुदेव म्हणजे कुळाचा मालक, सगळ्यांवर ज्याचा अधिकार आहे, पूर्ण परमात्मा, कंप्लीट गॉड. तो सच्चिदानंद घनब्रह्मच सर्व काही आहे. वासुदेव म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म समजा, तर ज्याची सगळ्यांवर प्रभुता आहे. श्रीकृष्ण वासुदेव नाही, श्री विष्णूजी वासुदेव नाही. वासुदेव म्हणजे सर्वात वर ज्या भगवानाचा कंट्रोल आहे, सगळ्यांचा मालक आहे. ब्रह्मा विष्णू महेश रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमगुण शिवजी केवळ एका ब्रह्मांडात एक एक विभागाचे मंत्री आहेत. हे कंप्लीट गॉड नाही आहेत, वासुदेव नाही आहेत. यांचा पिता केवळ एक ब्रह्मांडात आणि केवळ 21 ब्रह्मांडात असाच एका मुख्य मंत्र्यांचा रोल करतो. हे कंप्लीट गॉड नाही आहेत, हा वासुदेव नाही आहे. अक्षर पुरुष जो गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक 16 व 17 सांगितलं, हे 3 पुरुष सांगितलेत, अक्षर पुरुष, क्षर पुरुष, आणि त्यांच्यापेक्षा वेगळ्या 17व्या श्लोकात सांगितलं की उत्तम पुरुष तो अन्य, तो परमक्षर ब्रह्म आहे. तो अक्षर पुरुष 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे, हा कंप्लीट गॉड नाही आहे, ओव्हरऑल कंट्रोलर नाही आहे, सगळ्यात वर हा वासुदेव नाही आहे. आणि परमक्षर ब्रह्म हा आहे तो वासुदेव, हा आहे तो कंप्लीट गॉड कबीर देव. हेच पापनाशक आहेत, हेच पूर्ण मोक्षदायक आहेत. त्यांचे स्थान जे सतलोक आहे ते शाश्वत स्थान आहे. म्हणतात हे सांगणारा की वासुदेवा हा सर्वम, तो सर्व काही आहे. स महात्मा सुदुर्लभः, तो संत, तो महात्मा तर मोठ्या मुश्किलीने भेटेल. आता गीता ज्ञानदाता त्याच्या 7व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात त्याच्या गतीला ओमने मिळणारी परमगती पण व्यर्थ सांगितली आहे. जे 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात ज्यात म्हणतो की माझे ओम नाम आहे आणि त्याने जी परमगती मिळते ती माझी परमगती आहे, त्याने जी गती होते तर त्याने लाभ होतो. यासाठी सांगितले की एक चुणूक नावाचे ऋषी होते. 1000 वर्षांपर्यंत त्यांनी ओम नावाचा जप केला आणि त्याबरोबर ब्रह्माजींकडून मिळालेला हा लोकवेद, काळाकडून मिळालेला हा हठयोग. जेव्हा ब्रह्माजी कमळाच्या फुलावर बसले होते, आकाशवाणी केली काळाने ब्रह्मने की तप करा, तप करा. याने हजारो वर्षांपर्यंत तप केले. मग म्हटले की सृष्टी करा. त्याने सिद्धी प्राप्त केल्या. रिमोट होता याच्या हातात, सगळे काही आपल्याकडूनच असे करून घेतो. ब्रह्माजींनी विचार केला ही भगवानाची आकाशवाणी आहे, तप करणे. नंतर वेद मिळाले याला. वेदात केवळ ओम नाम आहे एकटे. वेदातून तर ओम नाम घेतले. आकाशवाणी हठयोग काळाचा घेतला. दोन्हींची खिचडी करून साधना करू लागले. जे गीताजी अध्याय नंबर 17च्या 5 व 6 श्लोकात म्हटले की जे शास्त्रविधी सोडून मनमाने हठ करतात, साधना करतात, हे दुष्ट व्यक्ती आहेत आणि हे मला पण दुःखी करतात. यांना घोर नरकात ठोकीन. कोणत्याही संतांना बघा ज्यांना भगवान भेटले, कोणीही हठयोग नाही केला. गरीबदासजी शेतकरी होते, जाट होते, शेती करत होते, नांगर चालवत होते, मुलेबाळे असलेले होते. आदरणीय गरीबदास साहेबजी, आदरणीय नानक साहेबजी मुलेबाळे असलेले होते, शेती करत होते, नंतर आधी नोकरी करत होते. कोणत्याही संतांना बघा. गोष्ट ही नाही की लग्न करायचं नाही. दादू साहेब जे होते त्यांनी लग्न नाही केले, पण ते कर्मयोगी होते आणि हठयोग करत नव्हते, आपली सिंपल साधना करत होते. तर असेच सांगायचा मुद्दा हा आहे की जी साधना आहे ती बिलकुल बरोबर आहे. या संतांनी केली, हा हठयोग नाही आहे यात. तर या ऋषींनी खिचडी ज्ञानाने ओमचा जप केला आणि हठयोग केला. हजारो वर्ष साधना केली, त्यामुळे सिद्धी मिळाल्या. रिमोट काळाच्या हातात एक मानधाता चक्रवर्ती राजा होता, पूर्ण पृथ्वीचा शासक, सार्वभौम शासक होता. त्याच्या मनात हे आले की कोणी कोणत्या छोट्या राजांनी जे पराधीन आहेत, कोणी त्याची पराधीनता अस्वीकार तर नाही केली. यासाठी एक घोडा, स्वतःचा घोडा पर्सनल, त्याच्या गळ्यात पॅम्पलेट बांधले की ज्याला माझी पराधीनता स्वीकार नाही, ज्या राजाला, त्याने या घोड्याला पकडावं आणि युद्धाला तयार व्हावं. मानधाताकडे 72 कोटी सेना, त्याने ते पण लिहिले. कोणी गोंधळून जाऊ नये. मागे शेकडोंच्या संख्येने सैनिक जाऊ लागले घोड्यावरून, दुसऱ्या घोड्यांवरून. त्या घोड्यावर कोणी नाही. सगळीकडे फिरले पूर्ण पृथ्वीवर. परत आले. त्या चुणूक ऋषींच्या
झोपडीच्या जवळून रस्ता होता, तिथून येत होते परत. ऋषींनी विचारले, कोण आहात, कुठून आलात, या घोड्यावर स्वार का नाही कोणी? सैनिकांनी सांगितले की ऋषीजी, हा मानधाता चक्रवर्ती राजाचा घोडा आहे, यावर कोणी नाही बसू शकत. तुम्ही कुठे गेला होतात बाबांनो? चिणूक ऋषींनी विचारले. असे सगळी कहाणी सांगितली. आता काळाने त्याचा रिमोट ऑन केला, त्याचा नाश करण्यासाठी, भक्तीचा. म्हणू लागले, बाबा सगळ्या पृथ्वीवर फिरलात, कोणी राजाशी युद्ध करायला नाही उठले? कोणी स्वीकार नाही केले की नाही? आमच्या राजाकडे 72 कोटी सेना आहेत, थोबाड फोडतील. आहे कोणाच्या बाहूंमध्ये ताकद? कोणीच नाही मिळाले. आम्ही सगळीकडे फिरून आलो. आता काळ प्रेरणेने त्या चिणूक ऋषींच्या मनात काळाने रिमोटने केले की याला अभिमान झाला आहे, याचा अभिमान ठीक केला पाहिजे. ऋषींनी म्हटले की मी पकडला बाबा हा घोडा आणि युद्ध स्वीकार केले तुमच्या राजाचे. या घोड्याला बांधा, या वृक्षाला, माझ्या झोपडीजवळच्या वृक्षाला बांधा. सैनिक म्हणू लागले, अरे कंगाल, तुझ्याकडे दाणे खाण्यासाठी नाहीत आणि तू युद्ध ओढवून घेतलेस त्या मानधाता चक्रवर्ती राजाचे. तुझी काय वाईट वेळ आली आहे. बोलले, तू आपला जप कर माळेने, चुपचाप कर जे तुझे काम आहे ते. का मरायचे तुला आमच्या हातून? आता चिणूक ऋषींनी म्हटले की सांगा तुमच्या राजाला, माझ्या नशिबात असेच लिहिलेले असेल तर असेच योग्य, तुमच्या हातूनच मरीन. हा घोडा, हे युद्ध मी स्वीकारले. आता सैनिकांनी सांगितले की तुमचा घोडा बांधला. राजाने विचार केला की आज एका माणसाने हिंमत केली, उद्या दुसरा डोकं वर काढेल. एका माणसाला मारण्यासाठी 18 कोटी सेना पाठवली, पूर्ण सैन्यदल, की सगळ्यांचं हृदय हलेल. कोणी अजून हिंमत नाही करणार. ही राजनीती होती. तिकडून त्या चिणूक ऋषींनी संपूर्ण जीवनात जी ओजी वाहिली होती, ती काळाची पूजा केली होती, ब्रह्मचा जप केला होता, अशा सिद्धी मिळवल्या होत्या. हठयोगाने सिद्धी मिळाल्या होत्या, ओमच्या जपाने पण सिद्धी मिळतात. त्याने आपल्या सिद्धींचा एक ॲटम बॉम्ब बनवला. चार पुतळ्या तयार केल्या. राजाच्या 18 कोटी त्याने 4 तुकड्या बनवल्या. राजाने पण आपल्या सेनेच्या 18 कोटी सेना पहिल्या वेळेस पाठवली, तर 1 पुतळी पाठवली त्याने. सगळ्यांना ठार मारले, 18 कोटी सेना मारली. राजाने दुसरी तुकडी पाठवली, या ऋषीने दुसरी पुतळी पाठवली. 72 कोटी सेनेचा नाश केला. आता पुण्यात्म्यांनो, आता परमेश्वर कबीर साहेब सांगतात, बैतरक सोणी अक्षय करी चुनक ऋषीश्वर एक, ये दे धारे जोरा फिर ये सभी काल के बेखे. होय होय होय. हे भगवान, किती गोड वाणी सांगितली. एकाच अमृतवाणीच्या श्लोकात दोह्यात सांगितले की 72 कोटी सेनेचा नाश केला. क्षय म्हणजे नाश केला. 72 अक्षौणीचा. अरे चुनक ऋषीश्वर एक, त्यांना ऋषीश्वर म्हटले जाते. ऋषींमध्ये श्रेष्ठ, सर्वप्रधान, म्हणजे त्या काळाच्या पुजाऱ्यांपैकी सर्वश्रेष्ठाचे हे लक्षण आहे. और दे धारे या मौत फिरे, ये सभी काल के भेख है. हे काळाचे ब्रह्मपर्यंतचे पुजारी म्हणवतात. हे देहधारी जिवंत मृत्यू बनून फिरतात. माणसाच्या व्यक्तीच्या रूपात हे ऋषी म्हणवतात आणि हे ॲटम बॉम्ब बनून फिरतात सगळे. आता हरकी पेढीमध्ये जाऊन सत्यानाश केला. 25,000 मेले लढून. हे देहधारी म्हणतात, मृत्यू बनून फिरतात. हे एकमेकांना कापून खातात. आता भलेही पुण्यात्म्यांनो हत्यारांनी मारू दे किंवा आपल्या वचनशक्तीने मारू दे, ज्याच्याकडे ही साधना शक्ती, तंत्र मंत्र आहेत, ते त्याचे हत्यार आहे आणि त्याचे पाप पण त्याला मिळेल. आता चिणूक ऋषींनी 72 कोटी प्राण्यांचा नाश केला. आता बघा, काळाचे जाळे हे कसे समजू शकेल? जोपर्यंत त्याचे पुण्य राहील, पुण्य आणि पाप वेगवेगळे डिपॉझिट होतात प्राण्याचे. जसे गीताजी अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 29 मध्ये म्हटले की जोपर्यंत माझ्या या ज्ञानाचा जो आश्रय घेईल, जसे 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हटलंय की तत्वदर्शी संताकडे जाऊन त्या परमपिता परमात्म्याच्या तत्वज्ञानाला समज, ते सांगतील सगळे ज्ञान. तर म्हणतात की माझ्या या ज्ञानाचा आश्रय घेऊन 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात, आणि जो व्यक्ती त्या तद्ब्रह्मशी परिचित आहे, सगळ्या कर्मांशी परिचित आहे आणि सगळ्या आध्यात्मिक ज्ञानाशी जो परिचित आहे, तो केवळ जरा आणि मरणातून सुटण्याचा प्रयत्न करतो. तर तत्वदर्शी संतच सांगू शकतात. तर इथे हे कर्म सांगितले जातात. इथे काय आहे की
काळाच्या लोकात दोन्ही पुण्य व पाप दोन्ही मिळतील तुम्हाला. वेगवेगळे तुमचे जमा होत जातात. आता बघा कसा खेळ आहे. हजारो वर्षांपर्यंत त्याने ओम नामाचा जप केला, तपस्या केली. त्या तपाने तर त्याचे तप बनले तप. त्याला राज्य मिळेल, इंद्र बनेल, पूर्ण पृथ्वीचा कधी राजा बनेल. ओम नामाच्या जपाने ब्रह्मलोकात जाईल. तेथे हजारो युगांपर्यंत ब्रह्मलोकात थाट करेल. आपल्या पुंजीने तिथे मौज करेल या पुण्यांनी, ओम नामाच्या जपाच्या कमाईने. आणि मग तिथे याला बर्बाद करून हा परत इथे गाढव बनेल. मग नरकात जाईल. नरकात भोगेल आपल्या पापकर्मांना. मग भरपूर शिल्लक राहतील. मग पृथ्वी लोकावर येईल. इथे येऊन कुत्रा बनेल तो. जेव्हा सगळी याची सारी निघून जाईल, सगळी संपेल याची कमाई वर, आणि मग याला पृथ्वीवर आपटेल. कुत्रा बनेल हा. आणि डोक्यात याच्या किडे पडतील. ही 72 कोटी सेना जी मारली होती, हे त्याचा आपला बदला घेतील. याला कोणी मलमपट्टी करणारा नाही मिळणार. असा जुलूम केलाय काळाने. आपल्याला असे आंधळे बनवले आहे. आता परमात्मा म्हणतात, 72 अक्षोणी अक्षय करी चुनकरी ईश्वर एक, ये दे धारे मौत फिरे, ये सभी काळ के भेख. हे ब्रह्मचे काळापर्यंतचे पुजारी हे पण असे सत्यानाशी आहेत. तर इथे गीता ज्ञानदाता पण म्हणतो की हे सगळे ज्ञानी आत्मा आहेत तर उदार, परंतु माझ्या अनुत्तम गतीमध्ये ओमने मिळणारी जी परमगती ती पण अनुत्तम आहे. कारण की जन्म मृत्यू नाही मिटले, कर्मदंड भोगावाच लागेल, शांती नावाची गोष्ट नाही. पुण्यात्म्यांनो, सतगुरु मिले तो इच्छा मिटे, पद मिल पदे समाना. चल हंसा उस लोक पठाऊं जो आज अमर अस्थाना. चार मुक्ति जहाँ चंपी करती माया होरी दासी. दास गरीब अभय पद पर से वो मिले राम अविनाशी. बोलो सतगुरुदेव. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, साऱ्या सृष्टीचे रचनाकार कुलमालक हे कबीर परमेश्वर जी आहेत. आपणा सर्व आत्म्यांचे हे जनक आहेत. हे आमचे पिता आहेत, परमपिता आहेत. मनुष्य जन्म परमेश्वराने आत्मकल्याणासाठीच दिला आहे. पण आपण आध्यात्मिक ज्ञानाशी अपरिचित असल्यामुळे आपण मनुष्य जीवनाचे उद्दिष्ट काही वेगळेच मानले होते. सत्संगात येण्यामुळे कबीर परमेश्वरजींच्या विचारांशी परिचित झाल्याने तत्वज्ञानाच्या प्रकाशात आपल्याला हे दिसू लागले की मनुष्य जीवनाचे कार्य खूप अनमोल होते, जे आपण केले नाही. आपण प्रयत्न करत होतो पण ते शास्त्रविरुद्ध होते, ज्याचा काही लाभ नव्हता. पुण्यात्म्यांनो, परमात्म्याला मिळवणे खूप सोपे आहे. हा विश्वास असणं की जी साधना आपण करतोय ती ठीक आहे की नाही. हा विश्वास असणं की ज्याला आपण इष्टरूपात मानतोय तो समर्थ आहे की नाही. हा विश्वास होणं अनिवार्य आहे. मग तर खूपच सोपं आहे परमेश्वराची प्राप्ती करणं. जसं आज तुम्हाला सत्संगात सांगितलं होतं, श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4 श्लोक 25 पासून 31 पर्यंत सांगितले की कोणी देवतांची पूजा करतात, कोणी हठयोग करतात, कोणी फक्त योगासनं करतात, कोणी प्राणायाम करूनच आपला मोक्ष मानतात, कोणी यज्ञ करतात, हवन यज्ञ करतात, केवळ ह्याच्यातच कल्याण मानतात, कोणी तीक्ष्ण अहिंसावादी व्रत करतात, जसं मुखपट्टी बांधून अनवाणी पायाने की कोणती जीवहत्या न हो ह्यानेच मोक्ष मानतात, कोणी स्वाध्याय करूनच स्वकल्याण समजतो. आता परमेश्वराने
येऊन आपल्या मुखकमळातून बोललेल्या अमृतवाणीत हे विस्ताराने सांगितले की ज्या साधना तुम्ही करत आहात त्या शास्त्रविरुद्ध आहेत, ह्या साधना करायला हव्यात, ह्या करायला नकोत. कारण काय झालं की काळ भगवानाने आपल्या बुद्धीनुसार सर्व प्राणीमात्रांना शास्त्रविधी त्यागून मनमाने आचरणावर आधारित केले आणि तत्वज्ञान लपवून अज्ञान भरलं. त्या परमेश्वराचे अस्तित्वच पुसून टाकले. म्हणून परमात्मा स्वतःची माहिती देण्यासाठी स्वतःच येतात. पुण्यात्म्यांनो, सगळ्यात आधी आपण परमात्म्याला ओळखायचं आहे. त्यानंतर तर साधीशी गोष्ट आहे, आपल्याला हे कळून जाईल की कोणकोणत्या महापुरुषांना परमात्म्याची प्राप्ती झाली, त्यांची वे ऑफ वर्शिप कोणती होती. तर आपण सहजच समजू की आपण सुद्धा त्यांच्यासारखीच साधना केली तर आपले कल्याण संभव आहे. पुण्यात्म्यांनो, परमात्म्याची माहिती आम्हाला कुठून मिळाली होती? जे खूप मोठे मंडलेश्वर म्हणून ओळखले जायचे, आपलं एक विशिष्ट ज्ञान मानायचे, सांगायचे. ते म्हणायचे की आम्ही वेदांशिवाय कोणत्याच सद्ग्रंथांना सत मानत नाही. वेदांमध्ये सत्य ज्ञान आहे. अगदी खरं आहे. आणि ते स्वतः वेदांशी परिचित नव्हते की हे पवित्र वेद आपल्याला काय माहिती देतात. त्यात परमात्म्याची नावासहित माहिती आहे, नावासकट परिचय आहे. परमात्मा कशी लीला करतात आणि ती माहिती पण वेदांमध्ये आहे. संक्षिप्त रूपात आहे, कोडवर्डमध्ये आहे. आणि सूक्ष्म वेदांमध्ये जो 5वा वेद आहे, सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी, त्याच्यात परमेश्वराची लीला, परमेश्वराचा महिमा खूप विस्ताराने आहे. तर आधी आम्ही तुम्हाला वेदातून दाखवून देऊ की कोण आहे परमात्मा आणि तो कशी लीला करतो. तर मग आपल्याला हा विश्वास नक्की होईल की खरोखरच हा भगवान आहे जे वेदांमध्ये लिहिलंय की परमात्मा अशा लीला करतो आणि त्याचं हे नाव आहे. आणि मग ते संत ज्यांना तो भेटला त्यांच्या वाणीत परत तेच ज्ञान आहे जे वेदात सांगितलंय. तर परमात्म्याला ओळखणं खूप सोपं झालंय. जसं ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त नंबर 86 आणि मंत्र नंबर 26-27 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त नंबर 82 मंत्र नंबर 1, 2, 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96 96च्या मंत्र 16 ते 20 पर्यंत, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 20 मंत्र नंबर 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 8 आणि 9 मध्ये. आणखी अनेक ठिकाणी परमात्म्याविषयी माहिती दिली आहे, परमेश्वराविषयी माहिती सांगितली आहे. तो कशा लीला करतो, त्यांचं नाव काय आहे. तर पुण्यात्म्यांनो, जे वेदांमध्ये लिहिलंय ते आपल्याला खरं मानावं लागेल. आत्तापर्यंत तर आपण कोणी काहीही सांगत होता, आपण त्यालाच भगवान मानत होतो, त्या संतांच्या वचनालाच सत्य मानत होतो. जो शास्त्रविधी त्यागून मनमानी आचरण सांगतो
आणि शास्त्राच्या सद्ग्रंथांविरुद्ध जो ज्ञान देतो तो टीचर ठीक नाही. पुण्यात्म्यांनो, आपण आध्यात्मिक विद्यार्थी आहात, आध्यात्मिक विद्यालयाचे. आणि गुरुजन जे असतात ते आध्यात्मिक गुरु असतात, स्पिरिच्युअल टीचर. आता टीचर कुठून शिकवतो? सिलेबसमधून. सिलेबसचे पुस्तक असते, सर्टिफाईड बुक असते. तर त्या पुस्तकांमधून जो शिकवतो तर तो टीचर योग्य आहे. त्या पुस्तकांविषयी ज्याला माहिती नाही आहे सिलेबसची आणि आउट ऑफ सिलेबस शिकवतोय विद्यार्थ्यांना, तर तो टीचर जीवननाशक आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतोय. तर आता आपण स्वतः पाहू की कोणी आजपर्यंत आपल्याला सतज्ञान दिलंय आणि कोणी नाही दिलं. आता परमात्म्याने स्वतः येऊन ही माहिती दिली आहे आणि हेच सद्ग्रंथ सांगतात. तो स्वतः इथे येऊन आपल्याविषयी सत्य माहिती देतो. आपल्याद्वारे रचलेल्या सृष्टीविषयी तोच नीट सांगतो. आता तुमच्या पुढे ठेवतो की परमात्मा कशी लीला करतो. मग तुम्हाला सांगेन की तो कोण आहे तो परमात्मा ज्याने अशी लीला केली आहे. तुमच्या समोर वेद ठेवतो, वेद सांगतो, पवित्र वेद दाखवतो. आणि पुण्यात्म्यांनो, जरी ह्या दासाने स्वतःच्या हिशेबाने अनुवाद केला असता आणि तुम्हाला सांगितलं असता, तुम्ही, कारण की मुलं आपल्या टीचरवर पूर्ण विश्वास टाकतात, आमचे गुरुजी जे सांगायचे ते सत्य सांगतायत. आणि हेच आत्तापर्यंत होत आलंय, कारण की आम्ही त्या अज्ञानी तत्वज्ञानहीन संतांनाही यथार्थ ज्ञानयुक्त मानलं. त्यांच्या ज्ञानाला अज्ञानाला आम्ही योग्य मानलं, त्यावर विश्वास करत राहिलो. तो एक स्वभाव आहे श्रद्धाळूचा. एका चांगल्या श्रद्धाळूचा स्वभाव असतो की तो ब्लाइंड फेथ करतो आणि त्या ब्लाइंड फेथचा दुरुपयोग केला या नकली गुरूंनी. आता म्हणून जर या दासाने तुम्हाला अनुवाद करून दिला असता वेदांचा, काही गोष्ट मोठी नाही. वेद तर खूप सोपे आहेत, कारण की आमच्याकडे ती मास्टर की आहे. कोणती? ती सृष्टीरचना. सृष्टीरचनेचं जोपर्यंत तुम्हाला ज्ञान होत नाही की कोणी हे क्रिएट केलं हा संसार, कोणी रचलं हे जग आणि कसं रचलं ते परमेश्वराने येऊन सांगितलं कबीरजींनी, परमपूज्य कबीर परमेश्वरजींनी. आणि त्यांच्या सूक्ष्म वेदांमध्ये लिहिलंय सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत. तर ती सृष्टीरचना दासाने जवळून वाचली आहे, पाहिली आहे, ऐकली आहे. आणि मग सद्ग्रंथांशी पडताळलं तर मग आपोआप उलगडत गेले हे ग्रंथ, काही त्रासच नाही झाला. आता जसं रामायणाची कथा तर पवित्र हिंदू समाजात सगळ्यांना माहिती आहे, मुखोद्गत आहे. आणि रामायणातील चौपाईंमध्ये त्याचं वर्णन आहे. आता चौपाई तर कोणी महापुरुषाने, जसं तुलसीदासांनी सांगितल्या, आपलं जसंच्या तसं वर्णन चौपाईंमध्ये सांगितलं, लोकोक्तींमध्ये. पण ह्या रामायणाचं मौखिक ज्ञान नसेल कोणाला की रामचंद्रजी कोण होते, दशरथ कोण होते, सीता कोण होती, रावण काय होता, बिभीषण कोण होता, वाली कोण होता, तर हे ज्ञान नसेल मौखिक, कशी घटना घडली होती. आणि त्यासमोर त्या व्यक्तीला भले हिंदी येत असेल, संस्कृत पण येत असेल, आणि रामायणाचं मौखिक ज्ञान नसेल, कथेचं ज्ञान नसेल, तर त्या चौपाईंचा अनुवाद कसाही करेल तो. रावणाचा अर्थ लिहिल रडवणारा, सीतेचा अर्थ लिहिल तो रेषा. कारण सीताचा अर्थ आहे संस्कृतमध्ये नांगराने ओढलेली रेघ.
मग तो काय अनुवाद करेल? असाच अनुवाद यांनी केला. पण परमात्म्यांनी अशी दया केली, हे जे वेद दास तुम्हाला दाखवणार आहे हे त्या अशा ग्रुपचे आहेत, ते अशा पंथाचे आहेत जे भगवानाला निराकार मानतात. आणि त्यांनी अनुवाद केला. परमात्म्याने त्यांच्या बुद्धीवर दगड टाकले. त्यांनी नीट अनुवाद केला काही ठराविक श्लोकांचा, आणि तो करवून घेतला भगवानाने, अन्यथा बर्बाद करण्याचा ठेका घेतला होता यांनी. माहीत नाही कशाचा काय अनुवाद करत होते. आता पुण्यात्म्यांनो, जर ह्या दासाने अनुवाद करून तुम्हाला दिला असता आणि तुम्ही मग कोणा दुसऱ्याला दाखवला, स्वाभाविक आहे की आपण आपले ज्ञान कोणा दुसऱ्याला सांगितले की ही सत्यता आहे, तर ते हे म्हणून तुम्हाला भ्रमित करू शकत होते की रामपालला तर संस्कृत भाषा येत नाही, तो अनुवाद कसा करू शकेल. तुमचा विश्वास बसला नसता तरी कोणा दुसऱ्याचा जरूर बसला असता, जो सोबत बसून ऐकत होता की बाबा खरंच हे तर संस्कृतचे विद्वानच अनुवाद करू शकतात. रामपाल तर एक संस्कृत भाषा नाही जाणत. तर हीच जी पूर्वी समस्या आली होती, जेव्हा स्वतः परमेश्वर कबीर देवजी आले होते 600 वर्षांपूर्वी, परमात्मा ही सत्यता सांगत असत की मीच अलग अल्लाह आहे, कुतुब गौस आणि पीर, की मीच. आणि गरीबदासाने लिहिलं माझं नाव कबीर. जसं तुलसीदासांनी रामायण लाखो वर्षांपूर्वी घडलेल्या रामायणाला ॲज इट इज श्लोकांमध्ये दोह्यात लिहिलं, जे आज आपल्याला मान्य आहे, तसंच आदरणीय गरीबदास साहेबजींनी परमात्म्याला जाणून घेऊन त्यांच्याकडून प्राप्त दिव्यदृष्टीने हजारो वर्षांपूर्वी, लाखो करोडो अब्ज वर्षांपूर्वी ज्या घटना होत्या आपल्या वाणीमध्ये लिपिबद्ध केली, जी आपल्यापाशी उपलब्ध आहे. आणि परमात्म्याचा तो महिमा सद्ग्रंथांमध्ये उपलब्ध आहे, वेदांमध्ये. तर म्हणून परमेश्वराची असीम कृपा आपल्यावर आहे की ह्या निराकार मानणाऱ्या लोकांच्या करकमळातून लिहून घेतलं की परमात्मा साकार आहे, एका स्थानावर राहतो, तेथून गती करून येतो आणि चांगल्या आत्म्यांना भेटतो. ही मालकांची कृपा आहे. कबीर परमेश्वराची तुमच्यावर विशेष कृपा आहे. नाहीतर हा दास काही सांगतो त्यावर विश्वास कमी झाला असता, कारण ईश्वराने येऊन स्वतः सांगितलं होतं 600 वर्षांपूर्वी कि हम ही अलख अल्लाह हैं, कुतुब गौस और पीर, गरीबदास खालक धनी, हमारा नाम कबीर. जशी तुलसीदासजींची जशी छाप लागते, तर गरीबदास सांगतात की कबीर साहेब हे सांगत असत की मीच, हमही खालिक धनी, पूर्ण जगताचा मी स्वामी आहे आणि माझं नाव कबीर. आता बघा, ऋग्वेद मंडल नंबर 9 तुम्हाला दाखवतो. ऋग्वेद मंडल 9 आणि 10 एकत्रच आहेत, अनुवादित आहेत. हे बघा, प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली. हे त्यांचे फोन आणि फॅक्स नंबर आहेत. हे खोटारडे होते. त्यांनी लिहिलंय की महर्षी दयानंद सरस्वती कृत, म्हणजे महर्षी दयानंदांनी ह्याचा अनुवाद केलाय यांचं म्हणणं आहे, पण हे त्यांनी खोटं लिहिलंय. मुद्रक प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पतौडी हाऊस, दरियागंज, नवी दिल्ली. फोन नंबर दिलेत. आता ह्या खोटारड्यांचा खोटेपणा जरा अजून दाखवतो. यांनी हे जे लिहिलंय की हे महर्षी दयानंदांद्वारे अनुवादित आहे मंडल 9-10, असं नाहीये. हे दयानंदांचं नाव अशा करता लिहितात कारण त्यांच्या नावाने ह्यांचे वेद विकले जायचे. आणि श्रद्धाळू हे बघून की कोणाचे अनुवादित आहेत, अनुवाद करता कोण आहे, महर्षी दयानंद आहेत, तर डोळे बंद करून घेऊन जायचे. दयानंदने जर याचा अनुवाद केला असता तर ह्यांचं अजून वाटोळं केलं असतं. त्याने तर पूर्णपणे बर्बाद करण्याचा विडा उचलला होता. आता बघा, यामध्ये स्पष्ट केलंय हे एक ऋग्वेदाचं भाषाभाष्यम आहे. ऋग्वेद भाष्यम, महर्षी दयानंद सरस्वती, संपादक दयानंद अर्पण,
विश्व मानव उत्थान परिषद पंजीकृत 46/5 सामुदायिक केंद्र पूर्व कैलाश नवी दिल्ली असं. आणि हे कुठून छापलंय? ऋग्वेद सर्व सत्य विद्यांचे पुस्तक आहे. महर्षी दयानंद मानतात की वेदात जे सांगितलं आहे ते सत्य आहे. ठीक आहे. हे कुठे छापलंय? प्रकाशक विश्व मानव उत्थान परिषद पंजीकृत. हे तर आपण वाचले. मुद्रक आहेत कॉम्प्यू डाटा सर्व्हिसेस नवी दिल्ली. हे असं. आता ह्याच्या मुखपृष्ठावर यांनी इथं काय लिहिलंय बघा. भाष्यकार कोण आहेत या ऋग्वेदाचे? कोण आहेत? महर्षी दयानंद सरस्वती. मंडल 1 ते 6. बस. महर्षी दयानंदांनी तर मंडल 1 ते 6चा अनुवाद केला होता. मग त्यांचा मृत्यू झाला होता. मग त्यानंतर कोणी केला? श्रीपाद दामोदर सातवळेकर. 7 पासून 10 मंडल. आणि ह्यांनी जे 9 ते 10 लिहिलंय की महर्षी दयानंद कृत. आता मी तुम्हाला परत दाखवतो. तोच ऋग्वेद जो मंडल 9-10 आहे. हे सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा दिल्लीहून प्रकाशित आहे. तर ह्यांनी हे खोटं लिहिलंय त्यावर की हे महर्षी दयानंदांनी अनुवाद केलाय. नाही, त्याचे अनुवाद करता जे तुम्हाला दाखवून दिले श्रीपाद दामोदर सातवळेकर. त्यांनी 7 पासून मंडल 10 पर्यंत 7, 8, 9, 10 4 मंडलांचा अनुवाद त्यांनी केला. दयानंदांनी तर फक्त 1 पासून 6 पर्यंत केला. हे बघा. यांनी त्यावर महर्षी दयानंदांच्या नावाची फीत लावली की त्यांच्या नावाने विकलं जायचं, नाहीतर विकलं नाही जाणार. हे तेच आहे जे तुम्हाला दाखवलं. आणि हे लिहिलं महर्षी दयानंद सरस्वती कृत. आर्य भाषा भाष्य अनुवाद केलाय दयानंदांनी केला. आता आपण आपल्या कामाच्या गोष्टीवर येऊया. ऋग्वेद मंडल नंबर 86चा हा आहे. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 आणि मंत्र 26. याच्यात काय म्हटलंय की यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी पदार्थ आहे. याचा अर्थ केला त्यांनी. यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी परमात्मा. याचा अर्थ आहे जे धार्मिक अनुष्ठान करणाऱ्या यजमानांसाठी म्हणजे भक्तांसाठी परमात्मा सर्व रस्ते सुगम करत त्यांची विघ्ने दूर करतो. त्यांची सर्व विघ्ने नाश करतो, संकट दूर करतो आणि त्यांना पवित्र करत आणि आपल्या रूपाला सुगम करत. तो कांतिमय परमात्मा. हे लिहिलंय त्यांनी बघा. हे आहे कवी. आपण त्याला कबीर म्हणतो. कबीर यांनी त्याचे 2 भाग केले. त्याला कवी म्हटलं. कवी त्याला आपण कबीर पण म्हणू शकतो. र लावून खाली विसर्ग लावू शकतो तर कबीर पण लिहू शकतो. तर हे इथे त्यांनी अर्थ लावला की सर्वज्ञ आहे. कारण की ती परमात्म्याच्या महिम्याची माहिती आहे की यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी परमात्मा म्हणजे भक्तांसाठी भगवान सर्व रस्ते सोपे करत त्यांच्या विघ्नांना दूर करतो आणि त्यांना पवित्र करत आणि आपल्या रूपाला सुगम करत. तो कांतिमय परमात्मा. इथे लिहायचं होतं ते नाव लिहायचं होतं कबीर देव, कबीर साहेब. विजेसारखी क्रीडा करत वर्णीय पुरुषांना प्राप्त होतो. वर्णीय पुरुषांना प्राप्त होतो. वर्णीय म्हणजे चांगले, श्रेष्ठ, चांगल्या आत्म्यांना भेटतो. आता इथे हा कॉन्सेप्ट क्लिअर करावा लागेल की अनुवादकर्त्याने. आता बघा, यांनी प्रयत्न तर खूप केलाय लपवायचा, पण परमात्म्याने तरीही सत्य लिहूनच घेतलं त्यांच्याकडून. इथे त्यांनी कबीरचा अर्थ दिला सर्वज्ञ. असं लिहायला नको होतं. जसं काही ठिकाणी यजू लिहिलं, यजू. तरीही यजुर्वेदाचा जिथे महिमा गायला जातो आणि तिथे केवळ यजू किंवा यजुम असं लिहिलंय. तर अनुवादकर्त्याचं कर्तव्य असतं की त्याने लिहावं की यजुर्वेदाविषयी माहिती आहे. तर असं बघा दयानंदांनी केलंय.
हा आहे यजुर्वेद. हा आहे दयानंद कृत. ह्याचा संपूर्ण अनुवाद महर्षी दयानंदांनी केलाय. प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा 2/5, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्लीहून. फोन नंबर असे आहेत. हां, हे महर्षी दयानंद सरस्वती कृत हे बरोबर आहे. 40च्या 40 अध्याय ह्यांनीच अनुवादित केलेत, म्हणजे 1.5 वेदांचा अनुवाद केला त्यांनी 4ही मधून. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पतौडी हाऊस, दर्यागंज, नवी दिल्ली. आता ह्याच्या 36व्या अध्यायात हा आहे षट त्रिशोध्याय, म्हणजे 36वा अध्याय आरंभ. ह्याच्या पहिल्याच मंत्रात लिहिलंय रचम वाचम प्रपद्ये मनो यजुः. यांनी कवी लिहिलंय ना त्यांनी, तर ते यजू समजा, यजुः. तर त्याचा अनुवाद स्वामीजींनी इथे केलाय बघा. तर इथे फक्त यजू होतं, तर यजूचं कंसात लिहून पुढे त्यांनी लिहिलं यजुर्वेद. अगदी योग्य केलं. जर इथे कवी असतं, कबीर लिहावं लागलं असतं, कबीर देव, जर यांची बुद्धी काम करत असती. जर इथे आपण यजूचा काही वेगळाच अर्थ लावला, यज्ञस्तुती, यज्ञ योग्य सामग्री, तर मग ह्या यजुर्वेदाचा महिमा कसा समजून येणार की हा यजुर्वेद आहे? याच्यात जे पण काही लिहिलं आहे ते यजुर्वेदात आहे. तर अशाच प्रकारे इथे जसं यजू आहे तर यजुर्वेद लिहिलं, तर आम्ही जिथे कवी आहे तिथे आपल्याला कबीर देव लिहावं लागेल. आता आपण येतोय पुन्हा त्याच ऋग्वेद मंडल 9 आणि सूक्त नंबर 86च्या. हे परत आपण ऋग्वेद परत घेतलाय. हा तोच ऋग्वेद आहे जो आत्ता तुम्हाला दाखवला होता, सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभामधून प्रकाशित आहे. आता आपण ह्याला घेऊया. यजुर्वेद आपण ठेवून दिला. आता हे बघा, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86चा मंत्र 26 पुन्हा वाचूया. यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी परमात्मा सर्व रस्ते सुगम करत त्यांच्या विघ्नांना दूर करतो, त्यांच्या संकटांचा नाश करतो, त्यांना पवित्र करत आणि आपल्या रूपाला, जेव्हा त्याचं रूप आहे तर तो निराकार कसा राहील, सुगम करत, तो कांतिमय परमात्मा. इथे लिहायचं होतं कबीर देव. इथे त्यांनी कवीचा अर्थ सर्वज्ञ केला. कबीर देव लिहायचं होतं. आपण त्याला कबीर साहेब म्हणू लागतो. जसं इथे आहे कबीर, तर त्याला आपण कबीर म्हणतो. वला आपण ब म्हणतो लोकल लँग्वेजमध्ये. ह्याच कारणाने तो आमच्या मतानुसार कबीर आहे. आणि वेदात कबीर लिहिलंय तरी काही चूक नाहीये. जसं कोणाचं वेदप्रकाश नाव आहे त्याला आपण वेदप्रकाश म्हणतात. व्यक्ती तीच आहे, एवढंसं लक्षात ठेवा. व्यक्ती तीच आहे. तो कबीर देव विजयसारखा क्रीडा करत वर्णीय पुरुष म्हणजे श्रेष्ठ आत्म्याला प्राप्त होतो. चांगल्या आत्म्याला पुढे मिळतो. आता बघा, आणि तो कुठे राहतो? 27 मध्ये. जो परमात्मा धूलोकात, धूलोक म्हणजे तेजोमय सतलोकाच्या 3ऱ्या पृष्ठावर विराजमान आहे, म्हणजे एका स्थानावर बसला आहे तो भगवान. आता पुण्यात्म्यांनो, ज्याचा हे अनुवाद करत आहेत ज्या ग्रुपचे, म्हणजे आर्य समाजाचे, आर्य समाज प्रवर्तक महर्षी दयानंदांचा स्वतःचा सिद्धांत जोडीला थोडासा दाखवतो. ते ईश्वराला कसं दाखवतात बघा, त्यांच्याद्वारे स्वतःच्या अनुभवावर आधारित पुस्तक सत्यार्थ प्रकाश, त्याचं नाव आहे सत्यार्थ प्रकाश. आणि हे आहेत महर्षी दयानंद सरस्वती. आणि हे बघा, यांचा जीवनकाळ आहे सन 1824 पासून सन 1883 पर्यंत. 59 वर्ष राहिले हे, 59 इयर्स. आता हे आहे सत्यार्थ प्रकाश.
याच्यात काय लिहिले दयानंदांनी की वेद आदी विविध सत्शास्त्रप्रमाणे आणि समन्वितः कोणी ही जी सत्यार्थ प्रकाशची रचना केली आहे ना त्यांनी वेद आदी विविध सद्ग्रंथांच्या प्रमाणानुसार घेतली गेली आहे. आणि कोणी केली आहे? श्रीमद परमहंस परिव्राजक आचार्य महर्षी दयानंद सरस्वती स्वामी विरचित. कुठून यांची उपमा लिहू लागले होते? श्रीमद परमहंस परिव्राजक आचार्य महर्षी दयानंद, नाव त्यांचं दयानंद आहे, पुढे केवढी पदवी आणि मागे सरस्वती स्वामी विरचित. आणि इथे काय लिहिले ते बघा. प्रकाशक आहे वैदिक यतिमंडल, दयानंदनगर, दीनानगर, पंजाबहून. आणि याचे कोण आहेत प्रकाशक? प्रकाशक तर हे वाचले आपण. हे कुठून छापले? मुद्रक आचार्य प्रिंटिंग प्रेस, दयानंद मठ, गोहाना मार्ग, रोहतकहून. ह्याच्या 7व्या समुल्लासात परमात्मा कसा आहे हा आहे सप्तम समुल्लास. आणि सत्यार्थ प्रकाश याच्या पृष्ठ क्रमांक 154 कोणीतरी प्रश्न केला की ईश्वर साकार आहे की निराकार? स्वामीजींनी उत्तर दिलं निराकार. ठीक आहे, ज्याचा काही आकार नाही. आता इथे 155 पहा. कोणीतरी प्रश्न विचारला की परमेश्वराची स्तुती, प्रार्थना व उपासना करावी की नाही? चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? अरुणा मधुकर पगार. आपण कुठून आलात? बेज तालुका कळवण जिल्हा नाशिक महाराष्ट्राहून आलो. आपला व्यवसाय काय आहे? शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 20/5/2022. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? निर्मला माताजीची भक्त होतो आम्ही. निर्मला माताजीची साधना करत होतो आम्ही. देवीची भक्त होतो आम्ही. देवीची साधना करत होतो, उपास करत होतो, नवरात्राची चक्रपूजा भरत होतो, नवरात्राची पूजा करत होतो, परत गणपती उत्सवाची पूजा करत होतो आम्ही. सहभाग व्हायचा आमचा त्याच्यामध्ये. भंडारा करत होतो, सगळ्यांना भंडारा वाटत होतो, त्याच्यात सामील व्हायचो आम्ही. संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? आम्ही रमिणी ऐकून आणि त्यांच्या शरणात आलेलो आहे आम्ही. रमिणी ऐकली ते एका ठिकाणी, तिथं आवाज आला आम्हाला रमिणीच्या कोण बुवा येत माझी जावाई इकडे रमिणी राहते, पण इथं कोण रमिणी ऐकून राहिलं बुवा. मग आम्ही रमिणी तिथं ऐकायला गेलो ते त्यांच्याकडे. मग त्यांना विचारलं, मग तुम्ही भगतजी आहेत का? म्हणे हो म्हणे भगतजी. मग तुम्ही असं करा ना म्हणे, तुम्ही इतकं म्हणे लांबून तुम्हाला परमात्माने खेचून आणलेलं आहे म्हणे, मग तुम्ही पण नामदीक्षा घ्या बुवा असं. मग आम्ही सांगितलं हा घेऊ म्हटलं आम्ही. मग त्याच्यानंतर मग 8-10 दिवसात आम्ही परमात्माच्या शरणमध्ये आलो आम्ही. मग नाशिकला गेलो, मग तिथं नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या अनुयायांच्या घरी संत रामपालजी महाराजांची जी रमिणी आरती आहे ती चालू होती आणि ती तुम्ही ऐकली. त्याचप्रमाणे त्यांच्याशी आपण ज्ञानचर्चा केली आणि त्यानंतर नाशिकला जाऊन संत रामपालजी महाराजांची आपण गुरुदीक्षा घेतली. मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आले त्यानंतर आपल्याला काय काय अनुभव आलेत? मनस्थिती आमची खूप बिघडलेली होती. आम्ही नामदीक्षा घेतल्याच आमच्यावर परिवर्तन झालेले आहे. मग आम्ही लगेच आमचे ते विचार पण बाजूला पडले. आमचं घरात पण शांतता थोडीशी वाटायला लागली. आम्हाला दोघांना एकदम झोप लागत नव्हती.
रात्रीची 2-2, 3-3 वाजून जायचे. पण ज्या दिवशी आम्ही नामदीक्षा घेतली ना, मग त्या दिवसापासून आम्हाला काहीच वाटत नाही बुवा. भांडणं टणटणं एवढं होत असेल आमच्या घरामध्ये, पण कधीच आम्ही असं वैतागलो पण नाही, काहीच झालं नाही. ते नामदीक्षा घेतल्याच आमच्यावर एक परिवर्तन झालं, खूपच परिवर्तन झालं. आम्हाला एकदम शांत झोप लागायला लागली. आम्ही काही विचार करायला लागलो का लगेच परमात्मा आमच्या समोर येऊन उभे राहायचे. तर नुसते उभं राहायचे, काहीच बोलायचे नाही आमच्याशी. आणि लगेच मग एका सेकंदात लगेच झोप लागून जायची आम्हाला. आणि त्याच्यानंतर केव्हा दिवस उगायचा ते आम्हाला कळायचं नाही. नाही तर मग असं आम्हाला 2-2, 3-3, 4-4 वाजून जायचे तरी झोप लागायची नाही बुवा. असं का होतं बुवा आमच्याशी. पण ते नामदीक्षा घेतल्यामुळे मग आम्ही खूप शांत झालो आणि एकदम मन समाधान झालं आमचं. मोक्षाचा मार्ग मिळाला आम्हाला. शांतता, एकदम शांतता वाटते आम्हाला. असं भांडण आमच्या घरात इतकं काळ आहे आमच्या घरात, तरी आम्ही त्या काळाकडे लक्ष देत नाही. आमचा गुरुदेव आणि आम्ही प्रार्थना करतो फक्त, परमात्मा तू आमच्या पाठीमागे उभा राहा, बाकी काही नको आम्हाला, काही नाही संत काहीच देऊ नको आम्हाला, फक्त तुम्ही आमच्या छायानुसार उभे राहा. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेतल्यानंतर आपल्याला मानसिक शांतता लाभली. मला हे विचारायचं आहे की हा एक लाभ तर आपल्याला प्रामुख्याने झालाच आहे, त्यानंतर संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला आणखीन काही शारीरिक आर्थिक स्वरूपात काही लाभ झालेत का? हां, ते सुनेचं नाही त्याचं भांडण व्हायचं ना मुलाचं. तो दारू पिऊन यायचा आणि दोघं भांडण करायचे. मग आम्ही ते म्हणत होते मिटून घ्यायचं बा. मग आमच्याजवळ ते पैसे मागत होते, 2-3 लाख रुपये मागत होते. आमच्याजवळ पैसे नव्हते. मग परमात्मा म्हटलं आमच्याजवळ पैसे नाही, एकच काय मिटवायचं आम्ही. मग आता म्हणे पैसे नाहीत. मग परमात्माला सांगितलं, म्हटलं आमच्याजवळ पैसे नाही, एकच काय मिटवायचं, त्यात तुम्हाला काही मिटवायचं असेल तर तुम्हीच मिटवा. आम्हाला काहीच सांगता येत नाही, आम्हाला काहीच बोलता येत नाही म्हटलं. मग परमात्माने मग काय केलं, मग बिगर पैशांचं ते मिटून घेतलेलं आहे. मग आता तो 2-3 महिन्यापासून तिकडं पुण्यालाच आहे. पुण्याला असताना मग आम्हाला घरात शांतता, सगळं शांतता वाटते. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला आत्मिक शांतता मिळाली, तर आपल्या ह्या अनुभवातून आपण जो श्रोतावर्ग आज आपल्याला TV चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत, त्यांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? त्यांना एकच सांगू आम्ही, नामदीक्षा घ्या बुवा तुम्ही असं. त्याच्यात आपल्याला खूप समाधान वाटतं, शांतता वाटते, आर्थिक मन एकदम शांत राहतं बुवा असं. जर कोणाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? TV वर सत्संग येतो, खाली ती पट्टी येते, ते पट्टीवर नंबर येतो, त्या नंबरवर फोन करायचा आणि तिथं फोन केला का लगेच नामदान केंद्रावर फोन जातो. मग तिथं आपण जायचं, तिथं नामदीक्षा घ्यायची, बिगर पैसे न देता नामदीक्षा घ्यायची. धन्यवाद. सच्चा आहे. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951
किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.